आईला नवीन नवरा ऑर्डर केला की काही तिच्यासाठी? शक्य असताना तर तेही केलं असतं मी. बघा कशी बोलते. तू बघितलंस ना कसं बोलतात मला. जर्रा म्हणून बायकोचं कौतुक नाही. बाबा प्लीज स्टॉप इट. तुम्ही आईंना उगाच नर्वस करता. मीच नर्वस झालो इथं. अरे देवा वाचव रे बाबा. वाचव रे म्हणे चालू हाडळ म्हणतात मला. आई जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्ही छान शांत पडून राहा, आराम करा. हा बाय द वे व्हॉट्स हाडळ? तुम्ही पडा. बाबा आधी पाणी घ्या. खरंच डोक्यावर परिणाम झाला हिच्या. तनयाची कल्पना असणार ना. अवनी तू तरी सांगायचं होतस ना तिला. अहो बाबा मी कसं बोलणार? बाबा तुम्ही खूप जास्त विचार करता. एवढं काही झालेलंच नाहीये. काहीच झालेलं नाही. मला सांगा बाबा, चांगलं दिसावंसं वाटण्यात काय चुकीचं आहे? हो ना. काहीच चुकीचं नाहीये. अगं मान्य, पण आधी काय जयश्री वाईट दिसत होती का? चांगलीच दिसते ती. आणि स्वतःचं वय बघून काहीतरी करावं ना माणसाने. बरं तुम्ही दोघींनी केलं असतं तर एक वेळ मी समजू शकतो. मग आईंनी केलं तर काय बिघडलं? अगं बाबा त्या आमच्या वयाच्या असताना आमच्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट उपसत होत्या. तुम्हाला सपोर्ट करत होत्या, मुलांचं सगळं बघत होत्या, सगळं घर सांभाळत होत्या, पाहुण्यांना बघत होत्या. तरुण वयात त्यांच्या ज्या गमती करायच्या राहिल्या त्या गमती त्या आत्ता करतात. मग त्यात काय बिघडलं सांगा बरं? हो ना. आणि बाबा आई किती खुश आहेत ते महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. तनयाच्या सांगण्यावरून का होईना बाबा, पण त्या स्वतःची काळजी घेतात, स्वतःकडे लक्ष देतात, गोष्टींमध्ये पुढाकार घेतात. आम्हाला तरी बघून खूप छान वाटते. काय हो वहिनी? हो नाही तसं बरोबर आहे तुमचं, पण तरी तिला जे चांगलं वाटतंय ते मलाही चांगलं वाटेल असं नाही ना. काय काय गमती जमती बघायला मिळणार आहेत काय माहित. आलोच. आई छान थंड थंड वाटत असेल ना. इतका मस्त सुगंध येतोय ना. बरं आणखीन किती वेळ ठेवायचंय? बघू बरं. जास्त वेळ नाही, अजून एक 10-15 मिनिटं. हा. एकदा कम्प्लीट ड्राय झालं ना की मग काढून टाकू. हा तुमचा चेहरा इतका चमकायला लागेल ना